तर राज्यात आता 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे आणि उन्हाचा पारा हा 45 अंशांवर जाईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। यामध्ये विदर्भातल्या जिल्ह्यांना 3 दिवस येलो अलर्ट जारी केलाय। नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन केलंय आणि दुपारी 12 नंतर घराबाहेर जाणं टाळावं। तर इकडे अकोला जिल्ह्यामध्ये नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे। उत्तर भारतात निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा परिणाम हा अजूनही कायम आहे आणि हवामानातल्या या बदलामुळे उद्यापासून काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। दरम्यान सोमवारी अकोल्यामध्ये सर्वाधिक 43.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे आणि गेल्या 3 दिवसांपासून राज्यभर कमाल तापमान अधिक नोंदवलं जातंय। तुलनेनं मुंबईतलं कमाल तापमान हे 34 अंश सेल्सिअसवर आहे आणि पुढचे 4 ते 5 दिवस राज्याच्या कमाल तापमानामध्ये मात्र वाढ होणार आहे। म्हणजेच तीव्र उन्हाच्या झळा वाढतील, गरमी होईल आणि उद्यापासून काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येईल। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे छत्रपती संभाजीनगरमधून आपल्याबरोबर जोडले गेलेत। काय नेमका हा इशारा आहे जाणून घेऊया। विशाल, संपूर्ण राज्यभर आता पारा चांगलाच वाढत चाललाय आणि पुढचे 5 दिवस तर महत्त्वाचा इशारा दिलेला आहे। 45 डिग्रीपर्यंत सुद्धा तापमान जाईल असा इशारा आहे। एप्रिल महिन्याच्या मध्यातच आता उन्हाचा तडाखा वाढत चाललेला आहे। रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये 40 अंशावर तापमान गेलं होतं। सोमवारी ते थेट 42 अंशाच्या जवळपास गेलं आणि पुढील काही दिवस हवामान विभागानं अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे तापमान निश्चितपणे वाढू शकतो अशा पद्धतीचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय। खरं तर एप्रिल महिन्यात छत्रपती संभाजीनगर 41 अंशावर जाणं हाच मुळात विक्रम आहे आणि हा विक्रम सुद्धा पुढील 5 ते 6 दिवसात तुटेल अशा पद्धतीचा हवामान तज्ज्ञ सांगतायत। त्यामुळे दुपारी ज्यावेळेस उन्हाचा तडाखा असेल त्यावेळेस शक्य नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये। घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालावी, एखादा दुपट्टा ठेवावा अशा पद्धतीचं आवाहन केलंय आणि सोबतच भरपूर पाणी प्यावं, ORS प्यावं अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा आता आरोग्य खात्यानं केलेलं आहे। महत्वाचं म्हणजे उन्हाचा तडाखा बसला तर छत्रपती संभाजीनगरच्या सरकारी रुग्णालयामध्ये एक विशेष वार्ड सुद्धा आता नियोजन करण्यात येते। त्या दृष्टीनं सुद्धा प्रशासनाची तयारी सुरू आहे। उन्हाचा हा तडाखा फक्त छत्रपती संभाजीनगर पुरता मर्यादित नाही तर मराठवाड्यात सगळीचकडे यंदा असंच ऊन असणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय। त्यामुळे शक्य तेवढी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। ठीक, विशाल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।